सांगोलचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट शाहीबापू पाटील आणि 57 वर्षांच्या बहिणीचे सामान्य महाराष्ट्र या ठिकाणी माननीय बापूंच्या सेवास्ते आणि 51 लाडक्या बहिणीच्या सेवास्ते महाआरतीचा सोहळा संपन्न होत आहे। माननीय आमदार साहेबांचं या ठिकाणी सांगोल तालुक्याचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट शाहीबापू पाटील आणि 51 लाडक्या बहिणीच्या सेवास्ते महाआरतीला सुरुवात होत आहे। गणपती बाप्पा सत्संगला धंडो सुखकरिता दुःखहरिता वरता विघ्नासी गुरवी गुरवी प्रेम गोपागणासी सर्वांगी सुंदर उपेंद्रासी कंठे झळके माळ मुक्ता फळासी जगदेव जगदेव जगमंगलमूर्ती दर्शन मात्रे माला स्मरणे मात्रे माना कामना बलुमतेश्वरा धीरे गविता मुकुटा शोभतो भरा ऋणभतेरा पूरे करवी घोरती कांतर कनिवरंदरा सर्वसुंदरभक्तरामाता वक्ताहि सगुणा संगति कारो निर्वाणी रक्षारु पुरवंदरा जयदेव जयदेव जय मंगलमूर्ति दर्शन मात्रे माना स्मरणे मात्रे माना कामना पूर्ति जयदेव जयदेव सदाव पूर्यक्तं सकलं बलस्मय नरावराचि समर्पयाम अद्भुतं दूषणं गणेश मंडळ कोठीगेरी हा सांगोला शहरातील जे गणपती बसत आहे त्या गणपती प्रत्येक वैभवशाली आणि जिमालदार गणपती नेहमी कोठीगेरी बसवतात। कोठीगेरीच्या गणेशोत्सवाच्या मंडळाच्या संदर्भाने त्या सणाच्या संदर्भाने एक प्रचंड मोठा उत्साह कायम दिसून येतो। आज आपण एवढी भव्य दिव्य भावार्थानं आणि अध्यात्मानं पोतप्रोत भरलेली मूर्ती गणेशाची या ठिकाणी दिसलेली आणि माझ्या स्वाक्षराने गणरायाच्या आरतीला या ठिकाणी शेकडो माझ्या माता भगिनी आलेल्या तुमचं मी इथूनच सर्वांचं दर्शन घेतो। नतमस्तक आहे मी तुमच्यासोबत। तुम्ही जगत जननी आहात। ह्या जगाचं निर्माण करणं हे तुमचं काम, ह्या जगाचं पालन पोषण करणं हे तुमचं काम आणि हे देवाचे देव महादेव महादेवानी पार्वतीला हे सांगितलेलं होतं की जग निर्माण होईल पण त्याचं संगोपन तू करायचं। पार्वतीनं अन्नपूर्णा निर्माण केली, तिला ह्या जगासाठी तुमच्या माझ्यासाठी पाठवलं। स्वयंपाकघरात चुलीवर आणि गॅसच्या शेगडीवर जे आमची बहीण आई लेक सून उभा राहते ती आमची अन्नपूर्णा, तिलाच आम्ही नतमस्तक व्हायचं। कारण तिने तयार केलेल्या 2 घासावर आमचं उदर भरता दिवसभर आम्हाला एक ऊर्जा एक शक्ती मिळते। स्त्रीचा सन्मान हे आपलं कर्तव्य आहे। ज्या घरात स्त्रीचा सन्मान आहे त्या घरात लक्ष्मी नांदत असते, लक्ष्मी थांबत असते। जिथे स्त्रीचा अवमान केला जातो तिथे लक्ष्मी थांबत नाही, मुळात ती दाराच्या आतच येत नाही।
आणि त्यामुळे माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना मी आवर्जून सांगेन की आपण आपल्या घरातल्या सर्व ज्या वेगवेगळ्या नात्याच्या महिला आहेत त्या सर्वांचा प्रेमानं आदरानं सन्मान राखा. घरात शांती सुबत्ता समृद्ध त्यामुळे निर्माण होणार. आपण निमित्ताचे धनी असतो. आपण वेगवेगळे तुम्ही व्यवसाय करता. व्यवसायातील यश हे आपण आपलं यश समजतो. दुकानात तुम्ही जाताय ना, व्यवसायात तुम्ही जाताय ना, परंतु तो व्यवसाय तुमचा चांगला चालावा म्हणून घरात बसून आशीर्वाद देणारी माता तुमच्या घरी दुकानात. आज या भावनेतून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी बहीण ही योजना आणली. पैसे महत्वाचे नाही. भाऊबीजेला भाऊ किती ओवाळणी देतो. मी आमदार झाला तरी अजून 500 रुपये देते. काय माझं नशीब असं कायम लाखानं रुपये जवळ असते. ते दिवाळीवेळी पैसा काय जवळ राहत नाही. माझ्या बहिणी सगळ्या मला समजून घेते की हे जे पैसे सगळ्या गावातल्या पोरांनी लुटलं, आपल्याला काय आज काय मिळत नाही. पण हा सन्मान तुमच्यासाठी एवढ्यासाठी साहेबांनी राखलेला आहे की आतापर्यंत 50 रुपये तुम्हाला लागत असते, तुम्हाला घरात मागायला. आता परिस्थिती बघा, माझी आठवण ठेवायची. 3000 रुपये बऱ्यापैकी आलेले. आता हे पैसे येत जाणार आहे. तुमच्या पैसे यायच्या दिवशी समजा 1 तारखेला पैसे आले तर आधी 2 दिवस तुमचा पतिदेव तुमच्याशी इतकं गोड बोलणार आहे, इतकं लावणार आहे, काय विचारू नका. आता उलटी गागा वाढायला लागली. आता तुमचं 1500 काढायसाठी ती काय काय कला वापरत, तर काय काय कारण सांगणे काय सांगता येईल. हा सन्मान जो आहे तो लाख मोला. आणि हा सन्मान आज शिंदे साहेबांचे जीवन एका वेगळ्या वाटेने गेले. ते त्यांच्या धर्मपत्नीचा, आईचा, सुनेचा किती लाड करतात, किती सन्मान राखतात. मी त्यांच्या घरात गेलो, मी बघतोय त्याची. आणि त्यामुळं आज त्यांना उठून एवढं मोठं एका शेतकऱ्या पोराला मुख्यमंत्री करून त्या सगळ्या घरातल्या मातांचा त्या पाठीचा आशीर्वाद. हाच आशीर्वाद सदैव तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या पुरुष मंडळीला द्या. मलाही तुमचा आशीर्वाद द्या. तेवढी नम्रतेची कळकळीची विनंती करतो. कुठून गेलाय, काय गेलाय, काय सांगितलं नाही. रिंकूताई काळजीत पडली आहे. तालुक्याची डोकं सैर बदल झाले तिला. आम्ही सध्या गुवाहाटीत काय झाडे, काय भोंगार, काय हाते समजा काय ओके आहे. कुष्टी गजलीचा गणपती आमचा विघ्नार्था ओके आहे. बोला की सर्वांचे संपूर्ण करणार आहे. पुन्हा एकदा आमदार साहेबांच्या